तरी बाद रुची एंटरप्राइजेस नांदेडपाडा विरुद्ध रायगड डीप हा मॅच या ठिकाणी सुरू होतोय। संपूर्णपणे आपण पाहतोय रायगड डीप या संघाची मॅच पाहिली असेल ती रुची एंटरप्राइजेस संघाच्या सर्व खेळाडूंनी संघनायक आपण पाहतोय रितेश पेडवी, हर्षल भैरवलकर, निकेश भोईर, ओमकार राणे, अंकित पाटील, ऋषिकेश म्हात्रे, जयेश कबले, चेतन पोले, राहुल मसूरकर, सूरज जाधव, यश पोवलकर, प्रथमेश ठोंबरे असे हे खेळाडू आपण बघतोय। या मॅच मध्ये 7चे जर आपण संघ पाहिला तर राईट कॉर्नर वरती आपण सूरज जाधवला पाहणार आहोत। रुची एंटरप्राइजेस या संघाचा सूरज जाधव राईट कॉर्नर वरती असेल। त्यानंतर कव्हर वरती आपण नेहमी ज्याला पाहिलाय तो म्हणजेच भैरवलकर, हर्षल भैरवलकर, रितेश पेडवी, अंकित पेडवी, ओमकार राणे या मॅच मध्ये खेळत आहेत। पहिली रेड असेल सर्वेश चिंबोलकरची। रायगड लीप संघासाठी संघाचा कॅप्टन रेड वरती आहे। 7च्या डिफेन्स मध्ये पहिली रेड करतोय। राईट वरती सूरजला पाहतोय, लेफ्ट वरती नेहमीप्रमाणे अंकित मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न सर्वेशचा। यावेळेला सक्सेसफुल रेड होतोय का? मात्र सक्सेसफुल रेड ओमकार राणेवरती आक्रमण। यावेळेला ओमकार राणे कोर्टच्या बाहेर। पहिला पॉइंट कातलपाडा संघासाठी सर्वेश चिंबोलकरने या ठिकाणी कॅप्टनने प्राप्त केलेला आहे। कातलपाडा संघ पहिला मॅच खेळलाय, अर्थात संपूर्ण मॅच मध्ये 6 डिफेन्सचे पॉइंट आपण पाहिले। सर्वोत्कृष्ट मॅचचा हिरो ठरला होता श्रीयोग चिंबोलकर आणि या ठिकाणी पहिलाच बॅक होल्डचा पॉइंट त्यांनी मिळवलाय। पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये श्रीयोग चिंबोलकरचा पहिला डिफेन्सचा पॉइंट। मागच्या मॅच मध्ये 6 सर्वेश पाटीलला आपण बघतोय, कॅप्टन आहे तो संघाचा। काही चुका या ठिकाणी आपण पाहिल्या होत्या। सूरज जाधव जे हनुमान वायशेस संघाचा एक डिफेंडर्स म्हणून संपूर्ण पंचक्रोशी मध्ये या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली। वायशेस संघाला बरीचशी पारितोषिकं मिळवून देण्यात मध्ये या खेळाडूचा सिंहाचा वाटा होता, तो म्हणजेच सूरज जाधव। दोन्ही बाजूचे डिफेन्स जर आपण पाहिलं तर अत्यंत जबरदस्त डिफेन्स अंकित पाटील आणि तिकडे सूरज जाधव। या डिफेन्सला भेदायचं आहे, तोडायचं आहे। यावेळेला कातलपाडा संघाला 2 पॉइंट प्राप्त केलेत। 0-2 रेड वरती आलाय वाघमारे, पवन वाघमारे वाऱ्याच्या वेगाने रेड करतोय। रितेश कोर्टच्या बाहेर, ओमकार कोर्टच्या बाहेर, सूरज वरती जबाबदारी आली आहे। या वेळेला जबरदस्त डिफेन्स सपोर्ट वा प्रतिम सपोर्ट आलाय। अंकित या वेळेला चेन मध्ये फसवतोय, परंतु त्याच वेळेला खूप चांगला सपोर्ट आला होता आणि त्यामुळे या वेळेला आपण पाहिला तर जय घरत कोर्टच्या बाहेर। एक पहिला पॉइंट डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा बॅक होल्ड हर्षल भैरवलकर या ठिकाणी बाद होतोय। सर्वेश पाटील जो आपण बघतोय जय हनुमान मांडवखार संघाचा हा खेळाडू आणि संघाची जबाबदारी त्याच्याकडे आलेली आहे आणि खूप चांगला डिफेन्स करतोय। या वेळेला 77 नंबरची जर्सी प्रदान केलेला दिशांत म्हात्रे गुणाची कमाई करतोय। 4-1 असा गुणफलक जेथे कातलपाडा संघ पहिल्या हाफच्या पहिल्या मिनिटापासून या ठिकाणी आघाडी प्राप्त करतोय। 1-4 असा गुणफलक। ओमकार पहिली रेड, जर्सी नंबर 14। क्रिकेट, कबड्डी अशा दोन्ही खेळामध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी करून
दिलखुश आवाज संघाला बरीचशी पारितोषिक मिळवून दिली. सर्वेश पाटील जर्सी नंबर 6 संघाचा कॅप्टन 4च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. सूरज वरती आक्रमण होतं. टोटसचा प्रयत्न पुन्हा एकदा ओमकार वरती आक्रमण मात्र सक्सेस होत नाहीये. रिक्त हाताने परततोय, खाली हात परततोय. आतापर्यंत 2 रेड 1 पॉइंट सर्वेश पाटीलचा. सूरजची ही तिसरी रेड. आतापर्यंत 2 रेड अगदी खाली केल्यात सूरज जाधव. यावेळेला जबरदस्त ब्लॉक पुन्हा एकदा सर्वेश पाटील आणि त्यानंतर सपोर्ट आलाय. या ठिकाणी आपण पाहिला तर श्रीयोग आणि त्याच्या साथीदाराचा जर्सी नंबर 1 चा सपोर्ट आपण पाहिला. कातलपाडा संघासाठी जो डिफेंडर्स आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहिला जय घरत मात्र कोर्टच्या बाहेर. लागोपाठच्या दोन्ही रेड वरती अनसक्सेसफुल झालाय. जय दोन्ही वेळेला कोर्टच्या बाहेर जातोय आणि त्यामुळे डिफेन्स मध्ये खूप चांगली कामगिरी. मी म्हटलं होतं की सूरज आहे आणि त्याचबरोबर अंकित पाटील हे दोन्ही डिफेंडर्स त्या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करू शकतात. त्याच्या साथीला ओमकार राणे आहे, त्याचबरोबर रितेश पेडवी पहिल्याच रेड वरती बाद झाला होता. त्यानंतर बराच वेळ कोर्टच्या बाहेर पुन्हा एकदा रेड वरती येतोय. दुसरी रेड रितेशची. डीप मध्ये बोनस मारण्याचा प्रयत्न परंतु अत्यंत सुंदर फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण, सुंदर कॉम्बिनेशन त्या ठिकाणी 2 कॉर्नरचं जमलेलं आहे. लेफ्ट वर श्रीयोग पाहायला मिळतोय, राईट वर सुद्धा जो कोपरा रक्षक आहे त्यांचं टायमिंग आणि नजर जी आहे ती परफेक्ट आहे आणि त्या कॉम्बिनेशनवर त्यांनी आतापर्यंत 3 टॅकल त्या ठिकाणी केलेत. सुंदर. 6-4 असा फरक जिथे रुची इंटरप्राइजेशन 4 गुणांवरती, कातलपाडा संघ 6 गुणांवरती आहे. 2 गुणांनी लीड प्राप्त केलेला आहे. रायगड लीफ संघाने जो पहिला मॅच केल्यानंतर आता दुसऱ्या मॅच मध्ये आहे. पहिला सामना जिंकला होता आणि त्यामुळे या मॅच मध्ये आघाडी प्राप्त केली आहे 2 गुणांच्या आघाडीवरती. ठीक. इथे प्रकाश पाटील आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. प्रकाश पाटील मानी येथील प्रकाश पाटील आपणास विनंती, व्यासपीठावरून आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वेश पाटीलची रेड 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलचा मौका. अत्यंत जबरदस्त फुटवर्कचा सर्वेश पाटीलचं पाहतोय. जय हनुमान मांडवकार संघाचा एक प्रमुख खेळाडू आपण बघतोय. संघाची जबाबदारी आज त्याच्याकडे आलेली आहे. रायगड लीफ साठी तो कॅप्टन आहे. 1 डिफेन्स मध्ये पॉइंट मिळवला, 1 रेड मध्ये पॉइंट सर्वेशने आतापर्यंत. परंतु ओमकार राणे रेड वरती. ओमकार हेमंत राणेची रेड जर्सी नंबर 14 रेड वरती. आतापर्यंत प्रतीक्षा आहे ती गुणाची, पॉइंटची प्रतीक्षा आहे ओमकारला. मात्र आणखीन एक रिक्त रेड खाली रेड करतोय यावेळेला पवन वाघमारे. जर्सी नंबर 2 रेड वरती. संयमी सुरुवात. इथे पॉइंट मिळवलाय. ओमकार वरती आक्रमण. वेग बघा, जबरदस्त वेग, वाऱ्याच्या वेगाने रेड केले. सुरुवात थोडीशी सावध केली परंतु वाऱ्याच्या वेगाने ओमकार वरती आक्रमण आणि ओमकार कोर्टच्या बाहेर. गुणफलक त्या ठिकाणी व्यवस्थित करायचे सर. विश्वनाथ सर. सात 14 गुणफलक या ठिकाणी पाहतोय. 3 गुणांच्या लीड वरती रायगड लीफ संघ. त्या संघाचे प्रशिक्षक आपण त्या ठिकाणी पाहतोय हर्षल सुर्वे. त्या ठिकाणी कानमंत्र देताना जी आघाडी आहे ती टिकून ठेवायची आहे. पहिल्या हाफ मध्ये एक रणनीती असेल, एक प्लॅनिंग आखलेला असेल
हर्षद सुर्वेने, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या संघाचे प्रशिक्षक अर्थात रुची एंटरप्राइजेस या संघाचे प्रशिक्षक त्या ठिकाणी चंद्रकांत पेडवी आणि संकेत भोईर हे व्यवस्थापक आहेत. पुन्हा एकदा पवन वेगाचा बादशाह, वेगवान रेडचा बादशाह पवन वाघमारीची रेड. दोन्ही आपण बघतोय डिफेंडर्स यावेळेला प्रयत्न होता. 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा डिफेंडर्स मात्र रायडर रिसटलाय. सक्सेसफुल रेड पवन वाघमेरेची. गुणफलक त्या ठिकाणी 8-4 असं असेल. गुणलेखक थोडस लक्ष द्या इकडे. डिजिटल स्कोरबोर्ड वरती थोडं लक्ष द्यायचं आपण. इथे मात्र अंकित बाद होतोय. पहिला ऑल आउट पहिल्या हाफ मध्ये रुची एंटरप्राइजेस नांदाईपाडा या संघाकडे जातोय. अर्थात ऑल आउट झालेल्या या संघाचा अत्यंत जबरदस्त कामगिरी. रायगड लिफ्ट या संघाचे प्रशांत चिमोलकर यांच्या मालकीचा संघ आणि त्याचे प्रशिक्षक आपण पाहिले तर हर्षद सुर्वे आणि या संघाचे कॅप्टन आहेत ते सर्वेश पाटील. सुंदर पददालित्य. दिशांत म्हात्रे हा एक मेहनती खेळाडू आहे. चांगलं टेक्निक त्या ठिकाणी. बोनसचा प्रयत्न होता परंतु तितकासा प्रॉमिसिंग पंचांना वाटलेलं नाहीये. रिक्त हस्ते माघारी परततोय. प्रत्युत्तर रितेश पेडवीचं. त्यावेळेस ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. अगदी हँड होल्ड करायचा होता, हात पकडायचा प्रयत्न होता, मात्र रितेश यावेळेला निसटलाय. पहिला पॉइंट या मॅच मध्ये रितेशला प्राप्त होतोय. आतापर्यंत त्यांनी 3 रेड केल्यात आणि 3 रेड मध्ये 1 गुण प्राप्त करतोय. पहिल्या दोन्ही रेड त्या ठिकाणी खाली गेल्या होत्या, त्यामुळे एका गुणाचं या ठिकाणी गुणांची सुरुवात रितेश पेडवीची झाली. तेवढंच आक्रमक रूप अजून पहिल्या हाफ मध्ये रितेशकडे दिसत नाहीये, कारण अपेक्षा खूप असणार आहे. त्याचे चाहता वर्ग खूप आहे, पाठीराखा खूप आहे, कारण रितेश कडून खूप अपेक्षा या संघासाठी असतील. रुची एंटरप्राइजेस संघाचा कॅहलो चेक. पुढील सामना आहे रुजल 7 स्टार चोंडी विरुद्ध नागेश्वर आवाज. आपण विनाविलंब वॉर्मिंग अप साठी चला. रुजल 7 स्टार चोंडी आणि नागेश्वर आवाज. रितेश पेडवी यावेळेस पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर. मागच्या चढाईमध्ये तो यशस्वी झाला होता. श्रीयोगचा ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला होता. चांगलं पददालित्य. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात वेगवान चढाई करण्याचा प्रयत्न. सुंदर पददालित्य. बोनसचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र रिक्त परततोय. पवनची चढाई. साताच एक अशी लढत. यावेळेस मात्र सावध पवित्र आहे. बोनसचा प्रयत्न अंकित पाटीलच्या कॉर्नरवरून. मध्यंतरासाठी सामना या ठिकाणी थांबतोय. नागेश्वर आवाज आणि रुजल 7 स्टार सामना मध्यंतरासाठी थांबलाय मित्रांनो, याची नोंद आपण घ्या. भूपेंद्र पेटारे कबड्डीचे चाहते आणि विशेष म्हणजे बक्षिसं लावण्यामध्ये ज्यांचा नंबर 1 आहे असे आमचे भूपेंद्र पेटारे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. मी गीतेश करळकर आपल्याला विनंती करतोय की आपण भूपेंद्र पेटारे यांचं स्वागत करायचं आहे. एक कबड्डीचे दर्दी चाहते. मध्यंतरानंतर सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. ऑफिशियलची विसल. स्कोर आहे रुची नांदाईपाडा 6 गुण आणि रायगड लिफ्ट्स 12 गुण. 6 गुणांची
आघाडी मध्यंतरापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हर्षल बैरोळकरची चढाई, उत्तरार्धातली पहिली चढाई रायगड लिप संघाच्या प्रांगणात. हा एक मेहनती खेळाडू आहे. खंडाळा हा त्याचा स्थानिक संघ. जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये ओमकार वेशवी संघाचं प्रतिनिधित्व करतो. मागे झालेल्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या रायगड कबड्डी लीग मध्ये सुद्धा ज्याची वर्णी लागली होती असा हा खेळाडू. दिशांत म्हात्रेचं प्रत्युत्तर. सातास एक अशी लढत. रितेश पेडवीची चढाई. या खेळाडूचं फुटवर्क वाखाणण्याजोगं आहे. उजव्या कोपऱ्यातून चढाईला प्रारंभ आहे. बोनस गुण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सर्वेश पाटीलच्या ठिकाणी आणि यावेळेस मात्र डबल थाई होल्ड आणि जेरबंद केलं जाते. रितेश पेडवीला सुंदर पकड. जयचं प्रत्युत्तर. एक बलदंड शरीरयष्टीचा खेळाडू. बोनसचा प्रयत्न. मागील जी स्पर्धा लीगच्या स्वरूपात आपण भरवली नांदेपाडा मुक्कामी, त्या ठिकाणी हा खेळाडू पब्लिक हिरोचा मानकरी ठरला होता. यावेळेस रिक्त हस्ते माघारी परततोय. ग्रीन कार्ड बैरोळकर साठी. नागेश्वर आणि चोंडी. यावेळेस सुंदर पकड. चांगलं कॉम्बिनेशन आज रायगड लिफ्टच्या कव्हर सेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सुंदर पकडा आणि सर्व सांघिक पकडा आहेत. सोलो टॅकलचा एकही प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला नाही आहे. यावेळी दिशांत म्हात्रेचं प्रत्युत्तर. तिसऱ्या चढाईवर 5-1 अशी लढत. यावेळेस डुबकी, सक्सेसफुल डुबकी. 2 गुण त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. ओमकार राणेचं प्रत्युत्तर. ओमकार राणे डाव्या कोपऱ्यातून चढाईला प्रारंभ आहे. डाव्या बाजूने चढाई करणारे खूप रेअर चढाई बहादर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच हा एक खेळाडू. जय घरतचं प्रत्युत्तर. सुपर टॅकलची नामी संधी रुची नांदेपाडा संघासाठी, परंतु वॉकलाईनला पार करून वेळ काढू धोरण अवलंबले त्या ठिकाणी जय घरत. कारण स्कोर बोर्ड जर पाहिला तर 10 गुणांची भरीव अशी आघाडी त्या ठिकाणी रायगड लिफ्ट संघाच्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 3 प्रत्युत्तरा दाखल. बोनसचा प्रयत्न. सुंदर अँकल होल्ड त्या ठिकाणी श्रीयोग चिंबुलकरच्या माध्यमातून. पवन वाघमारेचं प्रत्युत्तर. 2-1 अशी लढत. सुपर टॅकल अजूनही ऑन आहे त्या ठिकाणी. ओमकार राणे आणि त्याचा हा सहकारी जर्सी क्रमांक 18, परंतु कोणती आक्रमकता या चढाईमध्ये दिसत नाहीये. एका गुणाने 17 गुणांपर्यंत मजल या ठिकाणी मारले रायगड लिफ्ट संघाने. ओमकार राणेचं प्रत्युत्तर. यावेळेस मात्र सुंदर असा बॅक होल्ड त्या ठिकाणी सर्वेश पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई. ऑल आउटची नामुष्की. मराठी कबड्डी लँग्वेज मध्ये आपण ज्याला म्हणतो लोणाचा बोजा दिला जातो, तो लोणाचा बोजा दिला जातोय रुची एंटरप्राइजेस नांदेपाडा या संघावर. 1+2 असे 3 गुण या चढाईवर मिळतील. 1 गुण जाईल जय घरतच्या खात्यात. सांघिक गुण 2 असे 3 गुण आणि या 3 गुणांच्या आधारे स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 18 गुणांपर्यंत मजल मारले रायगड लिफ्ट संघाने. चांगली सांघिक कामगिरी
आणि त्यांचं कव्हर भेदण्याची कोणतीही ट्रिक नांदेपाडा संघाची या ठिकाणी उपयुक्त ठरलेली नाही आहे. सर्व चढाई बहादर निष्प्रभ ठरलेले आहेत. रितेश पेडवीची चढाई जर्सी क्रमांक 7. बोनस गुण यावेळेस मात्र मिळतोय. यावेळेस मात्र वेळ कमी आहे आणि मोठा पल्ला रुची एंटरप्राइजेस संघाला गाठायचा आहे. चढाई वेळकाढू धोरण अवलंबले रायगड लिफ्ट्सने. क्षेत्ररक्षणाच्या डिपार्टमेंटमध्ये भरीव अशी कामगिरी दोन्ही कोपरा रक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. सुंदर कॉम्बिनेशन टॅकल. सामना लास्ट 5 मध्ये एंटर होतोय. नागेश्वर आवाज आणि रुजल 7 स्टार सोंडी. आपण थोडी घाई करा मित्रांनो, आमच्याकडून थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सामना पुकार देण्याला आमच्याकडून उशीर झाला, परंतु चालू असलेला सामना मित्रांनो 5 मिनिटांमध्ये एंटर झाला. त्याच्यामुळे सामना संपता क्षणी आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. यावेळी जय भरतची चढाई, रवी भांचेचा प्रयत्न. एका गुणाची कमाई त्या ठिकाणी 3-7 असा गुणफलक पाहायला मिळतोय. खेळाडू जखमी झालाय. रिप्लेसमेंट द्या सर, जर पॉसिबल नसेल तर रिप्लेसमेंट द्या. मॅच चालू करा मनीष सर, मॅच चालू करा. हर्षल भैरवणकरचं प्रत्युत्तर. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं सरपंचांनी घोषित केली आहेत. अशक्य असं आव्हान रुची एंटरप्राइजेसच्या समोर पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न श्रीयोग चिमुलकरचा आणि यावेळेस प्रयत्न सक्सेसफुल होतोय. हर्षल भैरवळकरला कोर्टच्या बाहेर पाठवलं जातंय. दिशांत म्हात्रेचं प्रत्युत्तर. 4-1 अशी लढत. दिशांत म्हात्रे यावेळेस मात्र मध्यरेषेला स्पर्श करण्या अगोदरच त्याला जेरबंद केलं जाते. साधारण 1 इंचाने त्याचा हात वाचलेला आहे त्या ठिकाणी. अन्यथा 2 खेळाडू तरी त्याला मिळाले असते. रिव्ह्यू घेतलाय. अच्छा, अपर चैलेंज राइडर बाग कातलपाड़ा चैलेंज राइडर से 3 पॉइंट. प्लीज रिलीव. रिव्ह्यू सक्सेसफुल. 3 पॉइंट्स. एकदम मार्जिनली लाईन क्रॉस झालेली मिलीमीटर्समध्ये. सामना हा बऱ्यापैकी एकतर्फी झालेला आहे. शेवटचे काही खेळाडू झुंज देण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आव्हान खूप मोठं आहे. दिल्ली अभी बहुत दूर है आणि हे सुद्धा यशस्वी पकड.
निशांत म्हात्रेची चढाई वॉक लाईन पर्यंत डिफेन्स आलाय. 20 गुणांची भली मोठी आघाडी आपल्याला पाहायला मिळते रायगड लीग्सच्या स्कोर बोर्डवर. यावेळेस अँकल होल्डच्या प्रयत्नात 1 गुण मिळतोय. 9 असं गुणफलक पाहायला मिळतोय. 2 दिले. 31 पॉइंट्स असतील माझ्या मते. 31-9. खेळाडू चेंज केलाय. प्राचीन चिंबुलकर कोर्टवर आला. लेफ्ट एक्सपिरियन्स खेळाडू हर्षल भैरोळकरची चढाई. बोनसचा प्रयत्न. प्राचीन चिंबुलकरची चढाई. जय हनुमान कातळपाडा संघाचा एक अनुभवी खेळाडू यावेळेस रायगड लीग्स संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. सुंदर रनिंग प्लेचा प्रयत्न होता. राईट टीमला जर्सी क्रमांक 18 त्याच्या छातीवर लातेचा स्पर्श झालाय. सुंदर चढाई प्राचीन चिंबुलकरची. यावेळेस पुन्हा एकदा बॅकहोल्डचा प्रयत्न भैरोळकर, परंतु यावेळेस मध्यरेषा पार करतो. 1 गुणाची कमाई होते. दहा 32 असं गुणफलक. पवनची चढाई. हा सामना जो आहे तो केवळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जिंकला असं बोलता येणार नाही आहे, कारण पवनच्या ज्या चढाया होत्या स्पेशली 4 खेळाडू आणि 3 खेळाडू मैदानात डिफेन्सवर असताना त्याने ज्या चढाया केलेल्या आहेत, सुंदर चढाया आहेत. काही चढाई बाजारांची ती विशेषता असते. 7-6 मध्ये गुण मिळवताना येत नाहीये, परंतु 5 किंवा 5 पेक्षा कमी जर डिफेंडर असतील तर अशा सिच्युएशनला, अशा सेनारिओला पर्टिक्युलर चढाई बहादर संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात ते यशस्वी सुद्धा होतात. त्यात त्यांची USP असते. असाच हा चढाई बहादर पाहायला मिळतोय. सामना शेवटच्या काही क्षणांमध्ये रेंगाळलेला आहे. सामना संपलेला आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये आपण पाहतोय रायगड लीग्सच्या संघाने जवळजवळ 25 गुणांनी मजल मारलेली आहे. अभिनंदन. धन्यवाद. दोन्ही संघाने उपस्थित व्हायचं आहे. पुकार करा. आपण या ठिकाणी आता संघ मालकांचा सन्मान करतोय. पुकार देऊन ठेवतो. रुजल सेवन स्टार जोडी आणि नागेश्वर आवास आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाने लाईनअप करून घ्या. चला, या स्पर्धेतील अतिशय महत्त्वाचा घटक ज्यांनी संघाची संपूर्ण जबाबदारी घेतली ते संघ मालक यांनी स्टेजच्या समोर यायचं. आपण त्यांचा सन्मान करतोय. मी ज्या संघ मालकांचे नाव घेतो त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. मेजवानी गोंधळपाडा संघाचे संघ मालक गणेश गावडे, शैलेश गोतावडे. चला, आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. रायगड लीग कातळपाडा संघाचे प्रशांत चिंबुलकर, तसेच श्री प्लंबिंग ट्रेंडर्स भोपटकरपाडा संघाचे संघ मालक सन्मान्य श्याम कदम, श्री समर्थ भैरोळे संघाचे संघ मालक रणजित भरत आणि निखिल नाईक, रुची एंटरप्राइजेस नांदरपाडा संघाचे संघ मालक ऋतिक पाटील, श्री गणेश खंडाळे संघाचे संघ मालक नाशिकेत मधुकर कावजी, मायटी वॉरियर्स मुसेट संघाचे संघ मालक परेश सुर्वे, DN रिसॉर्ट सातेरी संघाचे संघ मालक जितेंद्र ठाकूर सर, तसेच रुजल 7 स्टार संघाचे संघ मालक गणेश बळीराम भोईर, अयांश वॉरियर्स हिराटपाडा संघाचे संघ मालक सूरज गुप्ता, नागेश्वर आवाज संघाचे संघ मालक ओवी सूरज गवाणकर आणि गावदे